लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत, नशेच्या गुंगीत आता सगळे लिमिट्स क्रॉस करत नंदिनी कायमची होणार जीवाची. तर दुसऱ्या बाजूला आता काव्याने सर्व भूतकाळाची पुनरावृत्ती पार्थला सांगताच मग पार्थ हा आता काव्याबरोबर तिला कॉलेजला सोडायला जाता क्षणी काव्या आणि पार्थ खुलेआम करणार कुल्फी खाऊन रोमॅन्स. आता नेमकं काय घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की काव्या ही पार्थला सर्व भूतकाळ सांगत असते. काव्या पार्थला सांगते, मी आणि जेव्हा भेटलो कालांतराने आम्हा दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. आम्ही दोघंजण एकत्र राहू लागलो, प्रत्येक गोष्ट एकत्र शेअर करू लागलो. नंतर आम्हाला दोघांनाही जाणवलं की आपण दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलोय. जीवाने मला असं कितीतरी वेळा सांगितलं की आपण आता हे सगळं घरी सांगून टाकूया, आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊया, पण आपण आपल्या पायावरती आधी उभं राहू, आधी काहीतरी सक्सेसफुल होऊ आणि त्याच्यानंतरच मग घरी सगळ्यांना सगळं सत्य सांगून टाकू, असं मी प्रत्येक वेळी जीवाला सांगायचे. आणि त्यानंतर मग तुमचं आणि नंदिनीताईचं लग्न ठरलं. नंदिनीताईने तुमच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आम्ही सगळेच खूप खुश होतो, स्पेशली मी आणि जीवा, कारण आम्हाला सगळं मार्ग मोकळा होऊन मिळणार होता. त्याबरोबर हे सगळं ऐकून पार्थ हा आता शांत होतो. काव्याने पार्थला सर्व भूतकाळ सांगितल्यावर विचारते, आता तरी तुम्हाला सगळं सत्य समजलं आहे ना? मग आता तरी तुम्ही माझ्याबरोबर द्याल ना पार्थ, आता तरी माझी साथ? मग मात्र पार्थ काव्याच्या हातावर हात ठेवतो आणि हो काव्या, घाबरू नका आणि काळजी तर मुळातच करू नका. मी कायम तुमच्याबरोबर असणार आहे आणि मी कायम तुमची साथ देईन. मी उद्या तुम्हाला सोडायला सुद्धा नक्की येईन आणि मी तुमच्याबरोबर तिथे नक्की थांबेन, असं सांगून पार्थ हा आता लगेचच काव्याला म्हणत असतो की काव्या, सॉरी, मला माफ करा. घडून गेलेल्या घटनेसाठी मी तुम्हाला अजूनही दोषी ठरवत होतो आणि घडून गेलेल्या गोष्टींसाठी मी तुमच्याबरोबर वाईट वागत होतो. त्या सगळ्यासाठी मला माफ करा. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा हा नंदिनी ड्रिंक केलेली असल्यामुळे नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी मी काय म्हणतो ऐक ना, आता सध्या तुझी गाडी फुल सुटसाट स्पीडवरती आहे, सध्या आपण झोपून जाऊयात का? ऐक ना माझं, झोपायला चल. त्यावर नंदिनी म्हणते, नाही जीवा, आत्ताच म्हणालात ना माझ्या गाडीने फुल स्पीड पकडलं आहे म्हणून, मग तुम्हाला का माझ्या गाडीला ब्रेक मारायचा आहे? जीवा म्हणत असतो, कारण नंदिनी अगं तुझी गाडी खूप जास्त स्पीडमध्ये पळती आहे ना, म्हणून मला तिला ब्रेक मारायचं आहे. मी काय म्हणतो ऐक ना, तू थोडा वेळ जरा शांतपणे आराम कर, रिलॅक्स हो आणि त्यानंतर मग बघ जरा तुला बरं वाटेल, मग आपण बोलूया, चल. नंदिनी म्हणते, नाही या जीवा, नाही, मला नाही झोपायचं, तर मला तुमच्याबरोबर छान रोमॅन्स करायचं आहे. जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी लांब हो माझ्यापासून, तू काय करतेस तुझं तुला कळतं आहे का? आपण लॉन एरियात आहोत, हे बघ मागे हो, जर इथे कोणी आलं तर? त्यावर नंदिनी म्हणते, येऊ देत मग कोणालाही, मी नाही घाबरत कोणाला. कोण आहे मी? कोण आहे मी मिसेस नंदिनी जीवा देशमुख आहे आणि नंदिनी जीवा देशमुख कोणालाच घाबरत नाही, कारण जीवा देशमुख कोणाला घाबरत नाही. जीवा देशमुख घाबरत नाही, नंदिनी देशमुख घाबरत नाही, नंदिनी देशमुख घाबरत नाही, जीवा देशमुख घाबरत नाही, नंदिनी देशमुख, जीवा देशमुख, जीवा देशमुख, जीवा देशमुख, नंदिनी देशमुख, नंदिनी देशमुख, जीवा देशमुख, नंदिनी देशमुख. आता नंदिनी हे सगळं काही अगदी वेड्यासारखं बडबडत असते. खरं तर ती खूप जास्त नशेत असते, पण जीवाला नंदिनीचा हा वेडेपणा आवडत असतो. जीवा म्हणत असतो, नंदिनी तुला एक सांगू? नंदिनी म्हणते, दोन सांगा. जीवा म्हणतो, नंदिनी तुझा हा जो काही वेडेपणा सुरू आहे की नाही, तुला कळत नाही आहे तू काय करतेस ते, पण मला ना हे सगळं खूप आवडतं आहे. नंदिनी म्हणते, हो ना, आवडतं आहे ना, मग असंच आवडून घेत राहा, आपण असेच कायम एकत्र राहायचं. जीवा मी कायम तुमच्याबरोबर आहे, जीवा आय लव्ह यू जीवा, आय लव्ह यू, असं नंदिनी जीवाला म्हणत असते. आणि मग आता नंदिनी जीवाला म्हणते, तुम्ही माझ्यासोबत झोपा. जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी असं एकत्र नको, पण नंदिनी म्हणते, नाही झोपा म्हटलं ना. मग जीवाला नंदिनी बळजबरीने स्वतःबरोबर झोपून घेते तिथे आणि मग ते दोघं जवळ आलेले असतात. त्या दोघांमधले सगळे लिमिट्स, सगळ्या बाउंड्री आज क्रॉस झालेल्या असतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे पार्थ आणि काव्या हे दोघंजणं आता झोपायला गेलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता काव्याच्या परीक्षेसाठी
पार्थने सुद्धा स्वतःच्या मोबाईलवरती अलाराम लावलेला असतो. सकाळ 5 वाजता अलाराम वाजल्याबरोबर पार्थ म्हणतो काव्याला उठवलं पाहिजे. पार्थ येतो, काव्याला उठवतो आणि जाऊन आवरून घ्या पटपट, आपल्याला लांब जायचं आहे असं सांगतो. त्याबरोबर काव्या लगेचच हो देशमुख, मी लगेच आवरून घेते, आपण निघूच मग असं म्हणते आणि लगेचच आवरायला जाते. आता तिला परीक्षेला जायचं असतं, त्यामुळे साडी घालून तर ती परीक्षेला जाऊ शकत नाही, कारण साडीवर परीक्षा केंद्रात सोडणार नाही. मग काव्या ही पटपट आता छान आवरून घेते, एक ड्रेस घालते ती सुंदरसा तिच्या लग्नाआधीचा, आणि मग ती आता पुस्तक वाचायला हातामध्ये घेते आणि पुस्तक वाचत ती बाहेर येते आणि पार्थला म्हणत असते, देशमुख माझी सगळी तयारी झालेली आहे, आता एकदा का तुम्ही म्हणालात की मग आपण निघूया, तुम्ही काही काळजीच करू नका, माझा सगळा अभ्यास झालेला आहे, बघालच तुम्ही मी किती फर्स्ट क्लास पेपर लिहिते ते. देशमुख, मी आहे की नाही अगदी फर्स्ट क्लासने पास होणार आहे, मला पूर्ण विश्वास आहे, कारण माझ्याबरोबर तुम्ही आहात. आजपर्यंत मला परीक्षेची काळजी वाटायची, परीक्षेची भीती वाटायची, पण जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलाय ना, तेव्हापासून मला परीक्षेची भीती नाही वाटत, तर उलट मला परीक्षेला सामोरं जायला आवडतं, कारण माझ्याबरोबर माझा नवरा म्हणजे तुम्ही पार्थ देशमुख आहात. पार्थ, चला निघूया, थांबा फक्त, मला देवाला नमस्कार करू द्या. आणि मग काव्या ही देवाला नमस्कार करायला येते. त्याबरोबर काव्या, माझा पेपर छान जाऊ दे, मी अभ्यास केलेले सगळे प्रश्न मला परीक्षेत येऊ दे असं म्हणत असते. त्यावेळी लगेचच त्या ठिकाणी मालिनी काकू येतात आणि मालिनी काकू ह्या काव्याला म्हणत असतात की काही काळजी करू नकोस, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल, तथास्तु. त्याबरोबर लगेचच आता काव्या ही मालिनी काकूंकडे बघते आणि म्हणते, तुम्हालाही नमस्कार करते आई. मालिनी काकू म्हणतात, काव्या अगं काय गरज आहे हे सगळे सोपस्कार करायची, तू मला नमस्कार नाही केलास तर काय माझे आशीर्वाद तुझ्याबरोबर नसणार आहेत का? काव्या बाळा, माझे आशीर्वाद तुझ्याबरोबर, पार्थबरोबर, जीवाबरोबर, नंदिनीबरोबर, सगळ्यांबरोबरच कायम असणार आहेत. बरं मला सांग जीवा, पार्थ तू जातोयस का आता काव्याला सोडायला? त्यावर पार्थ म्हणतो, हो म्हणजे तू म्हणत होतीस ना त्या दिवशी की काव्याला सोडायला जा, काव्याला सोडायला जा, म्हणून मग आता आम्ही सगळी कामं पोस्टपोन केलेली आहेत आणि आता मीच यांना सोडायला चाललो आहे, मी येतो सोडून. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, हो का, मी म्हणाले म्हणून तू तुझ्या बायकोला सोडायला चालला आहेस का? नाहीतर पार्थ, जर मी सांगितलं नसतं तर तू काव्याला सोडायला गेला नसतास ना? गधड्या, एवढा मोठा झालास तरीही अजून आईच्या नावावर खोटं बोलायला काहीच वाटत नाही का रे तुला? बायकोला सोडायला जाण्याची इच्छा तर तुला होती आणि नाव बघ माझं कसं सांगतोय काव्या. बरं चला, आता उगाच माझ्यामुळे तुमचा वेळ इथे वाया जायला नको, लवकर जा. आणि हो काव्या, तू पेपर अगदी छान लिही, उत्तम लिही, परीक्षेला बसताना अजिबात घाबरू नको, काळजी करू नको, तू किती अभ्यास केला आहेस हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे तू खूप छान पेपर लिहिशील. वसवत्या आणि रम्या हे सगळं काही लांबून बघत असतात. रम्याला पार्थ काव्याला सोडायला जात असलेल्या गोष्टीचा खूपच जास्त राग येत असतो. रम्या म्हणत असते, आई अगं या पार्थला काहीच कसं वाटत नाही गं, ती काव्या त्याच्याबरोबर एवढं वाईट वागते, एवढं खोटं वागते, त्याला एवढा त्रास होईल असं वागते, तरीसुद्धा हा पार्थ तिला प्रत्येक वेळी कसा काय माफ करू शकतो गं? अगं मी याच्यासाठी किती काय करते, तरीही याला माझ्यासाठी काही विचार मनात येतो की नाही, माझ्याबद्दल हा काही विचार करणार आहे का नाही गाई? त्याबरोबर वसवत्या म्हणते, जाऊ देत ग रम्या, कशाला उगाच तू स्वतःचं बीपी वाढवून घेतेस, करू देत ना, किती नाटकं करायची आहेत ती करू देत. तसंही 6 महिने झाले की यांचा डिवोर्स होणारच आहे, तू विसरतेस का? या दोघांनी हे डिवोर्स पेपर्सवरती सह्या केलेल्या आहेत. मग वसवत्या म्हणते, तू शांत राहा. त्याबरोबर आता इकडे काव्या आणि पार्थ हे दोघंजणं रस्त्याने चाललेले असताना काव्या पुस्तक वाचत असते आणि अचानकच तिचं लक्ष पार्थकडे येतं, शेजारी बसलेल्या. काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ तुम्हाला माहिती आहे माझा आजचा पेपर आहे ना एकदम फर्स्ट क्लास आणि टॉप क्लास जाणार आहे. पार्थ काव्याला विचारतो, बापरे फर्स्ट क्लास टॉप क्लास, नेमकं एवढं काय घडलं आहे की तुमचा पेपर एवढा छान जाणार आहे? काव्या म्हणते, कारण मला सोडायला तुम्ही येत आहे, कारण मी माझ्या मनातलं सगळं तुम्हाला सांगून टाकलं आहे. आता माझ्या मनावर ना कुठल्याही पद्धतीचं ओझं नसणार आहे परीक्षेला बसताना मी अगदी शांत आणि निश्चिंत मनाने बसणार आहे आणि छान पेपर लिहिणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आता मालिनी काकू ह्या काव्या परीक्षेला गेल्यामुळे विचार करत असतात की काव्याचा पेपर व्यवस्थित जाईल ना, सगळं छान होईल ना. तर इकडे रम्या म्हणत असते, मी तर देवाला प्रार्थनाच करते की काहीही झालं ना देवा, तरी ही काव्या फेल होऊ दे. जर ही काव्या फेल झाली ना तर मी गणपती बाप्पाला 21
21 नाही 51, 51 नाही 101, 101 नाही 1101 उकडीच्या मोदकांचा नैवेद्यच ठेवेन. त्याबरोबर दुसरीकडे मालिनी काकू ह्या गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतात. त्या बाप्पाला सांगत असतात, बाप्पा आज माझी काव्या तुझे आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडली. तुला माहितीच आहे आज तिचा खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा पेपर आहे. आजची परीक्षा तिच्या आयुष्यात खूप काही महत्त्वाचा निर्णय तिला घ्यायला भाग पाडणार आहे. त्यामुळे काव्याचा पेपर अगदी छान जाऊ दे आणि काव्या अगदी चांगल्या मार्काने पास होऊ दे. पहिल्या 5त माझी सून येऊ दे. जर काव्या पहिल्या 5त आली तर बाप्पा मी तुझ्यासाठी 21 मोदकांचा नैवेद्य बनवेन आणि स्वतःच्या हाताने तुला अर्पणसुद्धा करेन. फक्त माझ्या काव्यातला छान मार्क मिळू दे, काव्या पास होऊ दे. माझ्या सगळ्या मुलांवर लक्ष ठेव. नंदिनी आणि जीवा लवकरच घरी परत येऊ दे. जीवाने जे 21 दिवसांचं व्रत घेतलं होतं त्यातला 21वा दिवस हा कालच पूर्ण झालेला आहे, पण अजून जीवा नंदिनीला घेऊन घरी आलेला नाही. त्या दोघांमधला आबोला लवकर संपू दे आणि एकदाचे ते दोघंसुद्धा घरी येऊ देत. पार्थ काव्याला म्हणत असतो, काव्या आता बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. छान परीक्षा केंद्रात जा, पेपर लिहा आणि मार्क मिळवूनच या. काहीही झालं तरी तुम्हाला IAS बनायचं आहे, हे तुमचं स्वप्न आहे आणि तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. लक्षात आहे ना तुम्हाला? त्यावर काव्या म्हणते, हो देशमुख आहे ना, अगदी व्यवस्थित लक्षात आहे. आणि मी IAS होणं हे फक्त आता माझ्या एकटीचं स्वप्न उरलेलं नाही, तर हे आता तुमचंसुद्धा स्वप्न झालं आहे आणि आपल्या दोघांचं कुठलंही स्वप्न पार पाडणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी काहीही झालं तरी पेपर छानच लिहून येणार. एवढं बोलून काव्या आता परीक्षा केंद्रावर चाललेली असते. जात असताना आता काव्याला मंगळसूत्र काढायला सांगत असतात. काव्या आता रिक्वेस्ट करते, प्लीज मंगळसूत्र नका घेऊ माझं, पण आता तिला सांगतात की मॅडम तुम्ही काहीच आतमध्ये घालून नाही जाऊ शकत. मग काव्याला तिचं मंगळसूत्र, तिची अंगठी सगळंच काही काढावं लागतं. मग काव्या ते सगळं पार्थच्याच हातामध्ये देते. पार्थ काव्याला सांगतो, डोंट वरी, जा. मग काव्या परीक्षा केंद्रात परीक्षा देण्यासाठी जाते. पार्थ मात्र आता बाहेर तिथे बसलेला असतो. आता पार्थ काव्याची वाट बघत असतो आणि काव्याचं ते मंगळसूत्र बघून पार्थ आता म्हणत असतो की खरंच आमचं लग्न जेव्हा झालं होतं नवीनच, तेव्हा जी परिस्थिती होती त्यापेक्षा आता काव्या खरोखर खूप पुढे गेल्यात. तर काव्या आतमध्ये बसून अगदी सुपर क्लास पेपर लिहित असते. सगळी उत्तरं काव्याला अगदी तोंडपाठ असतात. पार्थ तिकडे म्हणत असतो, काव्याला मी सुद्धा एक संधी द्यायला हवी. सगळा भूतकाळ विसरून काव्याबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात मलासुद्धा करायचीच आहे. काव्यांनी जेव्हा माझ्याबरोबर लग्न केलं होतं तेव्हाच्या काव्या आणि आत्ताच्या काव्या या दोघींमध्येही खरोखर खूप फरक आहे. जर आता काव्यांनी स्वतःला एवढं बदललं आहे, माझ्यासाठी एवढं सुधारलं आहे, तर मग मी सुद्धा त्यांना त्यांच्या आयुष्यात संधी द्यायला हवीच ना. इतक्यात त्या ठिकाणी काव्या येते. काव्याचं तोंड पडलेलं असतं. पार्थ म्हणतो, काय झालं, पेपर कसा गेला तुमचा? काव्या म्हणते, देशमुख मी 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 त्यावर पार्थ म्हणतो, काव्या काय झालं आहे, पेपर छान गेला आहे ना तुम्हाला? आणि हे बघा, घाबरू नका, पेपर कसाही गेलेला असला ना तरीसुद्धा ह्या वर्षात तुमच्यासमोर खूप घडामोडी घडल्या होत्या, त्यामुळे काही हरकत नाही. तुम्ही नेक्स्ट टाईम नक्की बेस्ट करून दाखवाल. इट्स ओके काव्या, अहो एकाने असं हार मानायचं नसतं, पुढच्या वेळी पुन्हा प्रयत्न करा. काव्या म्हणते, देशमुख माझा पेपर टॉप क्लास गेला आहे. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत आणि मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर लिहिली आहेत याची मला पूर्ण खात्री आहे. मी टॉप 5 पैकी तर नक्कीच येणार, बघालच तुम्ही. त्यावर हे ऐकून पार्थलासुद्धा खूप आनंद होतो. तर काव्या ही पार्थला म्हणते, तुम्हाला काय वाटलं, तुमची बायको 20 टॉप आर्किटेक्टपैकी आर्किटेक्टची बायको साधा पेपर छान नाही लिहू शकणार? पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही पण ना थोड्या वेळासाठी तुम्ही तर मला घाबरवलंच होतं. चला आता. त्यानंतर ते दोघं रस्त्याने चाललेले असताना काव्याला रस्त्यातच छान कुल्फीवाला दिसतो. काव्या म्हणते, पार्थ मला कुल्फी खायची आहे. पार्थ म्हणतो, काव्या नको, आता उशीर होईल. काव्या म्हणते, मी एवढा छान पेपर लिहिला आहे, स्ट्रेस रिमूव्ह झाला आता माझ्या डोक्यावरचा, मला सेलिब्रेट करायचं आहे, चला लवकर. मग पार्थ आणि काव्या रस्त्याच्या कडेला गाडी थांबवतात आणि गाडीतनं उतरून ते दोघं कुल्फ्या विकत घेतात. आता कुल्फी खात असताना पार्थ कुल्फी खात असतो, पण काव्याच्या हातातली कुल्फी सांडते. आता काव्याची कुल्फी सांडलेली असते आणि पार्थच्या हातातली कुल्फी शिल्लक असते. मग पार्थ काव्याला विचारतो, एकत्र शेअर करू शकता माझ्याबरोबर? त्यावर काव्या म्हणते, खरंच? त्यावर पार्थ म्हणतो, हो आवडेल मला.
आणि मग पार्थ व काव्या हे दोघंही जण आता पार्थचीच कुल्फी शेअर करतात आणि खाऊ लागतात. कुल्फी खाताना ते दोघं जण एकमेकांच्या खूपच जास्त जवळ आलेले असतात, एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि तसेच एकमेकांच्या मिठीत राहून ते दोघं जण कुल्फी खात असतात. कुल्फी खाताना काव्या पार्थकडे बघत असते, पार्थ काव्याकडे बघत असतो. काव्याच्या ओठांजवळ थोडीशी कुल्फी लागते तर पार्थ अलगद नाजूक हाताने ती कुल्फी पुसून काढतो आणि काव्याचे जे केस पुढे येत असतात ते केससुद्धा मागे ढकलतो. त्याबरोबर मग आता काव्या ही खुश होते. तर दुसऱ्या बाजूला आता सकाळी नंदिनी ही व्यवस्थित जागी झालेली असते. स्वतःला जीवाबरोबर असं एकत्र पाहून नंदिनीला प्रश्न पडतो की नेमकं काल रात्री घडलंय तरी काय. नंदिनी आता जीवाला विचारते, जीवा माझं डोकं खूप जड झालं आहे, मला काहीच कळत नाही आहे, काही आठवत नाही आहे, नेमकं काल रात्री काय घडलं आहे ते. आपण दोघंजण इथे आलो त्यानंतर मला ठसका लागला आणि त्याच्या पुढचं मला काहीच आठवत नाही आहे. जीवा तुम्हाला आठवतं आहे का काल काय घडलं ते. त्यावर जीवा म्हणतो, हो नंदिनी, मला काल रात्री काय घडलं ते सगळं आठवतं आहे, कारण तू जरी काही आठवण्याच्या मनस्थितीत नसलीस तरी मला मात्र सगळं कळत होतं. नंदिनी, काल रात्री आपल्या दोघांमध्ये जे काही रिलेशन नवरा बायकोंमध्ये असतं ते सगळं घडलं. काल रात्री खऱ्या अर्थाने आपण नवरा बायको झालो. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा प्लीज तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही थोडं स्पष्टपणे बोलाल का. नाही, कारण तुम्ही हे असंच कोड्यात जे काही बोलताय ना ते मला कळत नाही आहे. प्लीज जीवा जरा स्पष्टपणे सांगाल का प्लीज. त्यावर जीवा नंदिनीला लिंबू सरबत देत म्हणतो, हे सरबत पी, मग मी तुला सगळं काही सांगतो. नंदिनी लिंबू सरबत पिते आणि जीवाला म्हणते, आता बोला. मग जीवा नंदिनीला सांगतो, नंदिनी ॲक्च्युली काल तू पाणी म्हणून चुकून बाटलीभर दारू प्यायली होतीस आणि दारू प्यायल्याच्या नंतर मग तुझ्या मनातल्या भावना तू मला सांगू लागलीस आणि ते सगळं सांगत असताना तू तुझं माझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलंस. आणि हो, पहिली गोष्ट, हे सगळं मी मुद्दाम केलं असं तुला वाटण्या अगोदरच सांगतो, हे सगळं मी मुद्दाम केलेलं नव्हतं. रात्री गुड्डूने स्वतःला दारू पिण्यासाठी जी दारू आणली होती ती त्याने रेडी मिक्स करून ठेवली होती आणि तुला ठसका लागल्यावर मी पाणी आणायला गेलो आणि त्यावेळी तुला ती पाण्याची बाटली आहे असं वाटलं आणि तू ती दारू प्यायलीस आणि त्यानंतरच मग सगळं जे घडलं ते घडलं. आपल्यात सगळं घडून गेलं आहे नंदिनी. खऱ्या अर्थाने आपण नवरा बायको झालो. तुला कळतं आहे ना मला नेमकं काय म्हणायचं आहे ते. त्यावर नंदिनी निरुत्तर होते. ती काहीच बोलत नसते, ती फक्त जीवाकडे आवासून बघत राहते. जीवा म्हणतो, नंदिनी आता तरी मला माफ कर आणि आता तरी आपल्या घरी परत चल. नंदिनी, मी तुझ्याशिवाय आणि तू माझ्याशिवाय अपूर्ण आहेस असं काल तू स्वतःच्या तोंडानेच सांगितलेस. मग आता तरी मला अपूर्ण नको ठेवूस आणि स्वतःही अपूर्ण नको राहूस. जीवा नंदिनी एक आहेत नंदिनी. आपल्या दोघांना कोणीच वेगळं नाही करू शकत, कोणीच नाही. त्यामुळे प्लीज माझ्याबरोबर घरी चल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.